तर मित्रांनो, मी आज सत्य परिस्थितीवर बोलणार आहे. तर आता 20-22 वर्षाचे पोरं आहे आणि ते काय म्हणत्या, आम्हाला शाळा शिकायची, शाळा शिकल्यानंतर काही पोरं काय म्हणत्या, शाळा शिकून पण आम्हाला नोकरीच लागत नाही. तर हे पोरं नुसते इकडे तिकडे भटका, त्या कंपन्या शोधित्या. तर दादांनो, UP-MP वरून लोक येऊन आपल्या हॉटेल टाकेली. या हॉटेलमधून कम से कम महिन्याला आहे ना 30-35 हजार रुपये महिना कमी त्या. तुम्ही कंपनीत जाऊन 10-15 हजार रुपये महिन्याने काम करून तुमचं पोट भरत नाही. तुम्ही जर UP-MP मध्ये जाऊन जर धंदा टाकला ना, ते लोक तुम्हाला धंदा करू देणार नाही. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ते लोक धंदा करताय आणि आज ते काही कोट्यवधी रुपये कमावताय. राजस्थानवरून आचार्य येतोय, तो दुकान टाकतोय आणि तो त्याचा सेटल होतोय. तो इकडे आलो महाराष्ट्रामध्ये काय नाव देतो, राजस्थानी धाबा असं नाव देतो. तुम्ही जर राजस्थानमध्ये जा आणि तुम्ही राजस्थानमध्ये जाऊन तुम्ही एखादा तरी व्यवसाय टाका, तुम्ही चॉकलेट गोळा विका, तरी ते लोक तुम्हाला धंदा करू देणार नाही. तर मराठी माणूस काय करतो, या धंद्याला असतो का नको बाबा हा धंदा, या धंद्यात लोक नाव ठेवतील. अरे 4 लोक नाव ठेवतील. तुम्ही जर चांगलं करायला लागले ना, तुम्हाला 100% 4 लोक नाव ठेवणार आहे. पण त्या 4 लोकांकडे दुर्लक्ष करा. जेव्हा तुमचा धंदा टॉपला जाईल ना, तेव्हा तेच 4 लोक तुम्हाला विचारतील, काय म्हणतील सांगू का, नाही आमच्या शेजारचाच पोरगा आहे ना, आज त्याचं एकदम भारी सेटल झालं तो पोरगा. तर लोक तुम्हाला नाव ठेवत राहतील पोरगा, पण तुम्ही त्या लोकांना दुर्लक्ष करा आणि तुम्ही धंद्यात उतरा, उद्योजक बना काहीतरी, किंवा शेती करा पोरं. एवढंच सांगणार. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.